तर आज आपण बघणार आहोत 25 एकरमध्ये पसरलेला एनए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट, जो राहणार आहे फक्त 3 किलोमीटर हिंजवाडी फेज 1 पासून. आणि इथून तुम्हाला क्लिअर विजिबिलिटी भेटू शकते एम्बसी क्वाड्रॉनची, कोलते पाटील लाईफ रिपब्लिक टाउनशिपची आणि त्यासोबतच इथल्या सराउंडिंगची. इथलं सराउंडिंग म्हणजे खूपच प्लेझंट आहे, कारण तिन्ही साईडनी ह्याला सह्याद्री हिल रेंजनी घेरलेलं आहे. तुम्ही माझ्या साईडला बघू शकता, आपण आता प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आहोत. या साईडला पूर्ण डोंगर भाग आहे. तिन्ही साईडनी ह्याला डोंगर भाग आहे आणि हे मॉन्सूनमध्ये जे क्लायमेट इकडे होणार आहे ते खूपच प्लेझंट आणि खूपच एक आपल्याला मनमोहक वाटतं. प्रोजेक्टमध्ये म्हणजे प्लांटेशन केले गेलेलं आहे, रोड डेव्हलप्ड आहेत आणि त्यासोबतच ॲम्युनिटीज पण डेव्हलप्ड आहेत, स्ट्रीट लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी डेव्हलप्ड आहेत. आणि इथलं जे सराउंडिंग आहे, मी परत एकदा सांगतो की इथलं सराउंडिंग तुम्हाला खूपच बेस्ट भेटून जातं, कारण इथं एअर क्वालिटी इंडेक्स पण चांगला आहे आणि त्यासोबतच आपल्याला मोठे म्हणजे 2500 4000 स्क्वेअर फीटचे प्लॉट ऑप्शन्स इथे भेटणार आहेत. म्हणजे ह्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायला गेलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, 3 किलोमीटर फक्त तुम्ही हिंजवडी फेज 1 पासनं हे लोकेशन आहे. त्यासोबतच इथं मोठ्या मोठ्या टाउनशिप्स ऑलरेडी डेव्हलप केलेल्या आहेत डेव्हलपरने, आणि ह्या प्रोजेक्टच्या शेजारी नामांकित डेव्हलपरच्या अजून प्लॉटिंग प्रोजेक्ट्स येणार आहेत. तर इथे जर बघायला गेलं तर आपल्याला एअर क्वालिटी इंडेक्स पण चांगला भेटतो, कारण ह्या प्रोजेक्टच्या तिन्ही साईडनी डोंगर आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या शेजारी एक तळं आहे जिथं 12ही महिने तेवढंच पाणी राहतं. आणि त्यासोबतच प्रोजेक्टमध्ये 1 लाख वॉटर कॅपॅसिटी म्हणजे स्टोरिंग कॅपॅसिटी आहे आणि विहीर देखील आहे. सो इथे पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. इलेक्ट्रिसिटी तुम्ही बघू शकता, ऑलरेडी सगळ्या प्लॉट्समध्ये इलेक्ट्रिसिटी पॉईंट्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत, DP प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच स्ट्रीट लाईट, फुटपाथ, प्लांटेशन सगळ्या गोष्टी डेव्हलप्ड आहेत. सो ह्या प्रोजेक्टचा आपण डिटेल ओव्हरव्ह्यू आज करणार आहोत. जर इथे आपण बोलायला गेलं प्लॉटिंग ऑप्शन्सबद्दल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळे प्लॉट्स हे ईस्ट आणि वेस्ट ह्या फेसिंगमध्ये, आणि काही प्लॉट्स तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ, ज्यांची रिक्वायरमेंट असती की नॉर्थ साऊथ हवं आहे तर नॉर्थ साऊथ देखील एंट्रन्स एक्झिट भेटून जाईल, किंवा ईस्ट वेस्ट पण तुम्हाला भेटून जाईल. जर आपण इथे प्लॉटचे ऑप्शन्स बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं 2500 स्क्वेअर फीटपासून 4000 स्क्वेअर फीटपर्यंत प्लॉटिंग ऑप्शन्स इथून भेटून जातात. आणि त्यासोबतच ह्याचं जे सराउंडिंगचं डिमार्केशन असेल, किंवा मग प्लॉटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक प्रोव्हिजन असेल, वॉटर प्रोव्हिजन असेल, तर ते सगळं डेव्हलपरच्या एंडनी प्रोव्हाइड केलं जाते. जो मधला तुम्हाला रोड आहे तो तुम्हाला 15 मीटरचा भेटून जातो. 15 मीटर म्हणजे ऑलमोस्ट तुमचं झालं 45 फुटाचा तो रोड आहे. आणि त्यासोबतच जे इंटरनल रोड्स आहेत जिथे आपण आत्ता उभे आहोत, तर हा असणार आहे तुमचा 9 मीटरचा रोड, म्हणजे तो झाला 27 फुटी रोड तुम्हाला हा भेटून जातो. त्यासोबतच आपल्याला इथे फुटपाथ भेटून जातं. वॉटरचं प्रोव्हिजन आपल्याला असं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्यासोबतच तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता तुमचं इंडिव्हिज्युअल DP प्लॅन पण आलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय, वॉटर सप्लाय, डिमार्केशन म्हणजे बाउंड्रीज आधीच आखलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी भेटून जातात. आणि मोठे मोठे असे झाडं तुमच्या प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या विलाच्या पुढे असे असणार आहेत. त्यासोबतच काही विलाचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी चालू झाले, ते पण आपण बघू शकतो. आणि त्यासोबतच जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, एम्बसी क्वाड्रॉन, इथून तुम्हाला बिल्डिंग्स दिसतात. त्यासोबतच इथं ऑपोजिट साईडला कोलते पाटील लाईफ रिपब्लिक ही टाउनशिप, आणि ह्या प्रोजेक्टच्या सराउंडिंगला मोठ्या डेव्हलपर म्हणजे पुण्यातला नंबर 1 डेव्हलपरची प्लॉटिंग इथे येणार आहे. ती प्लॉटिंग आल्यानंतर इथल्या प्राइजेस खूप जास्त ॲप्रिशिएट करणार आहेत. तर त्याआधी आपल्याला ही संधी आहे की आपला प्लॉट सगळ्यात बेस्ट रेटला घ्यायची. सो हे प्लॉट ऑप्शन्स तुम्हाला नक्कीच मी कमी प्राईजमध्ये आणि एक ऑफर डीलमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. 2500 स्क्वेअर फीट ते 4000 स्क्वेअर फीटचे प्लॉटिंग ऑप्शन्स आहेत. कोटिंग प्राईस चालू होते 1,80,00,000पासून, आणि त्यात ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे, म्हणजे टॅक्सेस बाकीचे सगळे रजिस्ट्रेशन चार्जेस हे सगळे ऑल इन्क्लुसिव्ह राहणार आहेत. आता आपण काही ॲम्युनिटीजचे पार्ट हे जे बघूयात. ॲम्युनिटीज म्हणून तुम्हाला एक आपण जो पार्ट बघणार आहोत तो नंतर बघणार आहोत, जो 2 एकरमध्ये आहे. पहिला आपण हा 1 एकरचा प्लॉट ऑप्शनमध्ये काय भेटतंय ते बघूयात. सो तुम्हाला तिथे वरती एक सिट आउट डेक्स भेटतंय. सिट आउट डेक म्हणजे सिनियर सिटीजनसाठी, आणि त्यासोबतच असं प्लांटेशन केलेलं आहे. प्लांटेशन तुम्ही सगळ्या साईडला बघायला गेलं तर पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्लांटेशन बघायला भेटणार आहे. पण हे काही युनिक प्लांटेशन्स आहेत, ते तुम्हाला मी ड्रोनच्या माध्यमातून पण तुम्हाला दिसतील. आणि हे ऑप्शन्स जर बघायला गेले तर हे बघा, इकडे तुम्हाला एक नॅचरल पॉन्ड, मी जे मगाशी सांगत होतो की इकडं पूर्ण तिन्ही साईडनी डोंगर भाग आहे. आणि हे तुम्ही नॅचरल पॉन्ड जे बघितलं, तिन्ही साईडनी डोंगर असल्यामुळे इथं पाणी वाहतं आणि ते डायरेक्टली थेट ह्या तळ्याजवळ येऊन थांबतं.
आणि हे तळं आपल्या प्रोजेक्टच्या शेजारीच असल्यामुळं आपला जो मेन वॉटर सोर्स आहे तो इथून राहणार आहे. आणि त्यासोबतच ह्या एरियामध्ये आपल्याला एक विहीर देखील आहे आणि 2 लाख वॉटर कॅपॅसिटी सोबत आपल्याला हा प्रोजेक्ट भेटतो. म्हणजे 1 लाख स्क्वेअर फीट आणि 1 लाख स्क्वेअर फीट असे 2 रिझर्व कॅपॅसिटी आहेत या प्रोजेक्टसाठी. सो आपल्याला पाण्याची काय प्रॉब्लेम नाही, इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. बाकी ॲम्युनिटीजचं तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून आणि आपण जे आत्ता एक्सप्लोअर करतोय तर त्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. ओपन स्पेस आणि जर एक निसर्ग रम्य वातावरणात जर तुम्हाला एक तुमचं स्वतःचं घर बांधू इच्छिता तुम्ही, तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी राहणार आहे. या प्रोजेक्टमध्ये ऑप्शन्स तर मी तुम्हाला सांगितले, त्यासोबतच आता कन्स्ट्रक्शन किती करू शकतो आपण ते पण सांगतो. तुम्हाला 2,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट भेटेल, त्याच्यावरती तुम्ही 1.4च्या FSIच्या हिशोबाने तुम्ही 3,500चं कन्स्ट्रक्शन करू शकता. म्हणजे आरामात तुमचा 5 BHK 6 BHK विला विथ स्विमिंग पूल विथ एक प्रायव्हेट गार्डन आणि प्रायव्हेट पार्किंगसोबत तुम्ही तुमचा उभारू शकता. आणि त्यासोबतच हे सराउंडिंग पण चांगलं आहे. IT पार्कची कनेक्टिव्हिटी आहे, हायवेची कनेक्टिव्हिटी आहे आणि रेप्युटेड डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट असल्यामुळं क्लिअर टायटल पण सगळ्या म्हणजे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स पण सगळे क्लिअर आहेत. सो आता आपण जाऊयात नेक्स्ट ॲम्युनिटी भागात, म्हणजे दुसरा ॲम्युनिटी भाग जो आहे 2 एकरमध्ये पसरलेला. तिथे काही ॲम्युनिटीज युनिक वेनी प्रोव्हाइड केल्यात, त्या पण बघूयात आपण इन डिटेल. या 25 एकरमध्ये जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट 3 एकरचा जो एरिया आहे तो डेडिकेटेड गेलेला आहे ॲम्युनिटीजसाठी, ज्यामध्ये आपल्याला एक साईडला हा 2 एकरचा ॲम्युनिटी स्पेस भेटून जातो, ज्यामध्ये मोठं असं गार्डन आपल्याला भेटून जातं. सो हे गार्डन आहे. त्यासोबतच क्लब हाऊसची पण कमी नाही आहे. क्लब हाऊस तुम्ही बघू शकता, एवढं ग्रँड बनवून ठेवलेलं आहे. तिथे तुमची कॅपॅसिटी अराऊंड 100 ते 150 लोक आरामात इथे मॅनेज होऊ शकतात. त्यासोबत एंट्रन्स लॉबी आणि त्यासोबतच आपल्याला काही असे वॉकिंग ट्रॅक्स भेटून जातात आणि हे 2 ओव्हरहेड ब्रिज आपल्याला भेटून जातात. त्यासोबतच टर्फ आपल्याला भेटून जातं आणि इथे किड्स प्ले एरियाचं सेक्शन देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. यासोबतच दुसरा जो ॲम्युनिटी पार्ट असणार आहे तो 1 लाख स्क्वेअर फीटमध्ये स्प्रेडेड आहे, जिथे आपल्याला काही नॅचरल वॉटर बॉडी पॉन्ड्स आहेत, जिथे लोटस पॉन्ड म्हणता येईल आपल्याला, काही सिट आउट डेक्स आहेत, मोठे मोठे गार्डन्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि पूर्ण प्रोजेक्टला प्लांटेशन तर आहेच, पण ह्या 2 ॲम्युनिटीज पार्टमुळं अजूनच तुम्हाला एक प्लेझंट वातावरण इथे भेटून जाणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे स्विमिंग पूल देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे, जो हाफ ऑलिम्पिक साईजचा तुम्हाला भेटून जातो. त्यासोबतच किड्स पूल देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे. लवकरच ह्या सगळ्या गोष्टी फंक्शनल होणार आहेत. चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळं हा एक असा प्रोजेक्ट आहे जिथे आपल्याला प्लॉट पण भेटतो, त्यासोबतच एक सराउंडिंग भेटतं, एक कम्युनिटी भेटती. गेटेड कम्युनिटी ही आहे, 3 टायर सिक्युरिटी सोबत येते. सगळीकडे तुम्हाला चेकपॉईंट्स आहेत. कोणी तुमच्या टाउनशिपमध्ये असं विदाऊट परमिशन एंटर करू शकणार नाही आहे. कोणी सुद्धा तुम्हाला पूर्ण हाय टायर सिक्युरिटी इथे भेटून जाते. हा प्रोजेक्ट तिन्ही साईडनी सराउंडेड बाय सह्याद्री हिल्स आहे, त्याच्यामुळं वातावरण आणि इथं एअर क्वालिटी इंडेक्स खूप चांगला आहे. त्यासोबतच आत्ता मी पीक समर्समध्ये पण विंड फ्लो तुम्ही बघू शकता. खूप प्लेझेंट वातावरण इथे ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि पावसाळ्याच्या दरम्यान इथे अजूनच खूप म्हणजे ग्रीनरी पण असते. आणि त्यासोबतच हे समोरचे जे डोंगर्स आहेत, ह्या डोंगरावरनं झरे, पाण्याचे धबधबे इथून फ्लो करतात आणि ते सगळे धबधबे ह्या प्रोजेक्टच्या शेजारी एक लेक आहे, त्या लेकला येऊन थांबतात. त्याच्यामुळे इथला वॉटर क्वालिटी इंडेक्स देखील खूप चांगला असल्यामुळे इथं वॉटरचीही तुम्हाला काहीच कमी नाही आहे. आता पीक समर्समध्ये असून पण तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता इथे पाणी ऑलरेडी आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातात. हिंजेवाडीच्या जवळ जर तुम्ही एक तुमच्या स्वतःसाठी एक चांगला प्लॉट ऑप्शन तुम्ही बघत आहात, तुम्हाला एक स्वतःचं घर बांधायचं आहे, 2,500 स्क्वेअर फीट म्हणजे प्लॉटमध्ये तुम्ही 3,500 स्क्वेअर फीटचं अराउंड बांधकाम करू शकता. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 5 BHK 6 BHK विला इथे कन्स्ट्रक्ट करू शकता. त्यामध्ये प्लंज पूल, प्रायव्हेट गार्डनचं तुम्हाला ऑप्शन आहे, पार्किंगचं तुम्हाला प्रायव्हेट पार्किंग इथे भेटून जातील. तो या सगळ्या ऑप्शन्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहेत. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टचा ॲडव्हान्टेज भेटतो. तो ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला बॉटम रेटची गॅरंटी भेटते आणि त्यासोबतच तुम्हाला एक इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस देखील आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त आम्हाला तुमची अपॉइंटमेंट बुक करून द्यायची आहे. आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा मग तुमच्या नियरबाय एक कॅफेमध्ये तुम्हाला भेटायला येऊ.
तुमच्या लोकेशन प्रेफरन्स, तुमचे बजेट प्रेफरन्स, तुमचे जे सगळे रिक्वायरमेंट्स आहेत ते अंडरस्टँड करू. तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती अंडरस्टँड करून आम्ही तुम्हाला 3 ते 5 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून देऊ आणि त्यातून तुम्ही कुठलाही बेस्ट ऑप्शन निवडू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला भेटणार आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, म्हणजे ॲब्सोल्युटली झिरो ब्रोकरेज कॉस्टमध्ये स्क्वेअर फीट एक्सपर्टकडनं बॉटम प्राईसची गॅरंटी. सो ही सर्व्हिस तुम्हाला अवेल करायची असेल तर तुम्ही कधीही तुमची अपॉइंटमेंट बुक करा वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून. आणि हा प्लॉट ऑप्शन्स खूपच बेस्ट राहणार आहे हिंजेवाडीमध्ये. सो ह्यामध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, तुम्हाला एक तुमची इन्क्वायरी हे करायची असेल, तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि माझ्याशी नक्की कनेक्ट करा. भेटूयात नेक्स्ट भागात. तोपर्यंत मी करण जाधव तुमची रजा घेतो.